सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओचा विषय हा आहे की जे पोषण ट्रॅकरचा अपडेट आपणास उपलब्ध झाला आहे 24.2 त्याच्यानुसार काय करण्यात आलं आहे. तर या आवृत्तीनुसार इथं तुम्हाला समोर दिसतच आहे की चेहऱ्याचे प्रमाणीकरण प्रक्रियेद्वारे THR वितरण करणे हे बंधनकारक करण्यात आलं आहे. म्हणजे चेहऱ्याचे प्रमाणीकरण केल्याशिवाय आपणास THR वितरणच करता येत नाही आहे. आणि THR जर आपण वितरण केलं नाही तर आपले THR वितरणाची टक्केवारी ही अतिशय कमी होणार आहे, ज्याचा परिणाम आपल्या प्रोत्साहन भत्त्यावरती होणार आहे. आणि त्यानंतर आपणास जे हे THR वाटपाचं काम आहे ते ऑफलाईन तर आपण करणारच आहोत. म्हणजे ऑफलाईन लाभार्थ्यापर्यंत आपण THR देणार आहोत, परंतु ऑनलाईनला जर आपण हे काम ऑफलाईनला करत असल्यामुळे ऑनलाईनला देखील वितरण होणं हे गरजेचं आहे. परंतु हे जे 24.2 ही आवृत्ती पोषण ट्रॅकरची आलेली आहे त्यानुसार हे जे चेहऱ्याचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. हे तुम्हाला एक अंगणवाडी सेविका ताई म्हणून कितपत योग्य वाटत आहे? म्हणजे जर THR हा त्या क्वालिटीचा असता, म्हणजे जर जे आपले पालक आहेत त्यांची इच्छा असते की हा आम्हाला THR हवा आहे किंवा ते इच्छुक असते तो THR घेऊन जाण्यासाठी, तरी देखील हे आपलं काम होणं सोपं झालं असतं आपल्यासाठी. परंतु आत्ता जो सध्या THR येत आहे तो घेऊन जाण्यासाठी पालकांच्या मनामध्ये एवढा म्हणजे इच्छुक नाही आहेत, पालक नाराज आहेत त्या THRवरती. त्यामुळे आपल्याला हे काम करणं अगोदरच कठीण जात आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन नवीन म्हणजे हे जे चेहऱ्याचे प्रमाणीकरणाचे सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार आहे, जे आपण अगोदर पण ज्या लाभार्थ्यासाठी फोटोचं व्हेरिफिकेशन केलं किंवा FRAची पूर्ण प्रक्रिया केलेली आहे आपण, त्या देखील बालकाचा आपल्याला म्हणजे त्या पालकांचं ज्यांची आपण KYC केली आहे त्याचा फोटो पुन्हा एकदा आपल्याला THR वितरणासाठी घ्यावा लागत आहे. आणि तो घेतल्यानंतर आणि तो चेहरा मॅच झाल्यानंतर चेहऱ्याचे प्रमाणीकरण केल्यानंतरच आपल्याला THR वितरण करता येत आहे या आवृत्तीनुसार. तर जर एकदा व्हेरीफाय झालेला जर तो फेस असेल तर त्याला पुन्हा दर महिन्याला प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता नसावी असं मला तर एक अंगणवाडी सेविका म्हणून वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते देखील तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. यामुळे काय होतं की जे दर महिन्याला आपण त्या लाभार्थ्यापर्यंत THR देत नाही, कारण की ऑफलाईनची प्रक्रिया आहे ती 2 महिन्यातून एक वेळा आपण त्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष आहार देतो आणि ऑनलाईनला आपण दर महिन्याला THR वितरण करतो. तर त्यामुळे देखील अंगणवाडी सेविका ताईंना खूप समस्या येणार आहेत ह्या गोष्टीमुळं. दर महिन्याला आपण फोटो तर घेणार THR वितरणासाठी आणि ऑफलाईनला मात्र आपण 2 महिन्यासाठी एक वेळा आपण THR वितरण करतो. जर आपल्याला 1 तारखेपर्यंत अंगणवाडी केंद्रामध्ये THR उपलब्ध असता आणि दर महिन्याला आपल्याला THR वितरण करायचं असतं तरी देखील आणि पालकांची THR विषयी म्हणजे नेण्यास इच्छुक असते तर या सर्व गोष्टी करण्यास आपणास निश्चितच सोप्या गेल्या असत्या. परंतु THRच्या आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपणाला काम करणं थोडंसं कठीण होत आहे या गोष्टीमुळं. कारण की ऑफलाईनला आपण 2 महिन्याचा एकत्र THR देतो आणि ऑनलाईनला आपण दर महिन्याला THR वितरण करणार आणि त्यानंतर दर महिन्याला आपण फोटो काढणं हे कठीण जाणार आहे सर्व अंगणवाडी सेविका ताईंना. कदाचित पुढच्या महिन्यामध्ये पोषण ट्रॅकर नवीन अपडेट उपलब्ध करून आपल्याला देऊ शकतं आणि त्याच्यानुसार हे जे फोटो चेहऱ्याचे प्रमाणीकरण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे ते देखील याच्यामधून जाऊ शकतं. परंतु आता सध्या तरी हे काम करणं थोडंसं कठीण जात आहे. आणि त्यानंतर काही पालकांची KYC करण्यासाठी जर त्यांच्या आधारला मोबाईल नंबरच लिंक नसतील तरी देखील आणि THR विषयी
पालका नेण्यास इच्छुक नसल्यामुळे काही ठिकाणी अशा देखील समस्या अंगणवाडी सेविकाताईंना येत आहेत की ते पालक त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करायला तयार नाहीत, तर पूर्ण प्रक्रिया केल्याशिवाय तर आपण THR या आवृत्तीनुसार वितरितच करू शकत नाही. त्यामुळे KYC झाल्याशिवाय तर आपण फेसचं व्हेरिफिकेशन करू शकत नाही आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुन्हा प्रमाणीकरण हे दर महिन्याला करणं ही प्रक्रिया खूप अवघड जात आहे अंगणवाडी सेविकाताईंना. आणि दुसरं म्हणजे जे वजन आहेत, वजन देखील जाण्यासाठी अडचण येत आहे. जर आपण वजन घ्यायला गेलो तर त्या महिन्यासाठीचं ग्रोथ मॉनिटरिंग तुमचं कंप्लीट आहे अशी सूचना स्क्रीनवरती येत आहे. त्यामुळे वजन देखील भरण्यास अडचण येत आहे. जर पुढच्या महिन्यात आपलं हे चेहऱ्याचे प्रमाणीकरण सक्तीचं जे आता या महिन्यात करण्यात आलं आहे ते पुढच्या महिन्यात होऊ शकतं की ते कॅन्सल होईल आणि पुढच्या महिन्यात आपणास चेहऱ्याचे प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता पडणार नाही आहे. परंतु या महिन्यात जर आपल्याला हे कंटिन्यू दर महिन्याला सक्तीचं करण्यात आलं तर खरंच खूप अडचणी आपणास सर्व अंगणवाडी सेविकांना येणार आहेत. तर याबाबत तुम्हाला काय वाटतं आणि हे चेहऱ्याचे प्रमाणीकरण दर महिन्याला करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे देखील तुम्ही तुमचं मत, मी तर माझं मत व्यक्त केलं आहे याच्यावरती. कारण की हे चेहऱ्याचे प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आल्यामुळे खूप साऱ्या अडचणी सेविकाताईंना येणार आहेत आणि दर महिन्याला हे जर करावं लागलं तर खरंच हे अवघड जाणार आहे सेविकाताईंना. याबाबत तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवण्यात आला होता. तर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. जर व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या विषयावरती तुमचं मत व्यक्त हे तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये करा. धन्यवाद.